जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करणे सध्या सुरू आहे आणि रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याच उमेदवारांना डोमेसाइलच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। डोमेसाइल नेमकं कोणाला लागणार आहे, कोणत्या तारखेचं लागणार आहे आणि जर ते आपल्याकडे नसेल तर पर्यायी व्यवस्था आहे का किंवा त्याची जी तारीख आहे ती वाढू शकेल का, त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे शॉर्ट मध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेली सीटीटी परीक्षा असेल किंवा या पुढच्या वर्षाच्या मे महिन्यामध्ये होऊ घातलेली टीईटीची परीक्षा असेल त्याची तयारी करत असाल, तुमच्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी बॅच। या बॅच मध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, यासाठी आवश्यक असलेले सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहे। 1 जानेवारी पासून बॅचला ऍक्च्युअल मध्ये सुरुवात होणार आहे। यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज असे कंप्लीट पॅकेज तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। याच्यासोबतच आता येऊ घातलेली जी सीटीटीची परीक्षा आहे त्याची देखील बॅचेस या ठिकाणी अवेलेबल आहे। यामध्ये तुम्हाला हिंदी माध्यमातून शिकवलं जाणार आहे। महाराष्ट्रामधले एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म म्हणून मास्टर टीचर हे नावारूपाला आलेलं आहे। तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घेऊ शकता। चला आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे, की आपल्याला महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे की डोमेसाइल काय आहे। डोमेसाइल जे आहे, लक्षात घ्या, आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत या गोष्टीचा पुरावा आहे। आता त्याचा उपयोग काय आहे तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आपण आता शिक्षक भरतीचं बोलतोय, मला बाकीच्या भरतीशी फार जास्त देणे घेणं नसतंय। किती मोठमोठ्या जाहिराती आल्या तरी आपण त्या संदर्भामध्ये जे आहे अपडेट देत नाही, आपण फक्त शिक्षक भरतीला वाहून घेतलेले माणसं आहोत। लक्षात घ्या, आपल्याकडे वय, अधिवास पुरावा असतो, एज, नॅशनॅलिटी, डोमेसाइल। आता ते असल्याशिवाय आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत हे सिद्ध होत नाही। ही झाली पहिली गोष्ट। तर आता महत्त्वाचं आपण समजून घेऊया की आता पवित्र पोर्टलला जे रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस चालू आहे तर ती प्रोसेस जी आहे कोणत्या तारखेपर्यंत होणार आहे, 29 तारखेपर्यंत, आणि त्यासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कोणत्या तारखेपर्यंतचे राहणार आहे। बघा, ही आहे पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली नियमावली। बघा, एक पॉइंट आहे मागासवर्गीय आरक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचं आरक्षण असू द्या। या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे आहे ना, त्यांनी हा जो पॉइंट आहे तो स्टार करून ठेवण्यासारखा लिहिलेला आहे। याचा अर्थ आपण व्यवस्थितपणाने समजून घेऊया की कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या व त्याप्रमाणे अर्जामध्ये निरपवादपणे दावा करणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे। सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा जो 1950 चा आहे त्याचं कलम 20 नुसार जो अर्थ आहे तोच असणार आहे। पहिला मुद्दा म्हणजे काय आहे तर डोमेसाइल कशासाठी। लक्षात घ्या, आपल्याला जर का डोमेसाइल आपल्याकडे असेल तर आपल्याला मिळणार आहे आरक्षणाचा लाभ। कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल, कोणत्याही प्रकारचा, तर आपल्याला या ठिकाणी डोमेसाइल लागणारच आहे। त्याच्याशिवाय आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही। आणि तो पण डोमेसाइल कोणत्या प्रकारचा असला पाहिजे, त्याने सांगितलं जे भारतीय प्रतिनिधित्व कायदा आहे त्या भारतीय प्रतिनिधित्व कायद्यानुसार। आणखी एक गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, हे बघा काय सांगितलंय, महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील, इतर देशातील उमेदवार तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामधील 865 गावातील उमेदवार केवळ अराखीव सर्वसाधारण म्हणजे ओपन जनरल पदावरील नेमणुकीसाठी पात्र असतील। म्हणजेच काय आहे, ज्यांच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट नसणार आहे, ज्यांच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट नसेल त्यांना जे आहे आरक्षणाचा लाभ मिळणार नाही। उदाहरणार्थ, एखादा उमेदवार जो आहे तो ओबीसी कॅटेगरीचा आहे, ठीक आहे, त्याच्याकडे ओबीसीचं या ठिकाणी जे आहे आपण असं समजूया की कास्ट अवेलेबल आहे, त्याच्याकडे जे आहे एनसीएल पण अवेलेबल आहे, ठीक आहे। या एका उमेदवाराकडे जे आहे ओबीसीचं कास्ट आहे, ओबीसीची एनसीएल आहे, परंतु त्यांच्याकडे जे आहे डोमेसाइल सर्टिफिकेट नाही। अशा कंडिशन मध्ये हा उमेदवार जे आहे सरळ सरळ ओपन जनरल मध्ये फेकल्या जातो, तो ओबीसीच्या जागांसाठी या ठिकाणी पात्र नसतो, कारण याचा अर्थ त्यांनी क्लिअरली सांगितलेला आहे डोमेसाइल असल्याशिवाय आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळत नाही। हा मुद्दा आपल्याला क्लिअर झालेला असेल। आता
याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या राज्यामधील उमेदवार किंवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामधले जे 865 गावं आहेत, 865 गावं, त्याच्यामधले उमेदवार यांना सहभागी होता येईल शिक्षक भरतीमध्ये, परंतु त्यांना ओपन जनरलला जावं लागेल, असा याचा अर्थ आहे. आणखी एक मुद्दा त्यांनी जे आहे त्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे, तो काय आहे बघा. अर्जामध्ये हे बघा, अर्जामध्ये 3 नंबरचा मुद्दा, महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असल्याचा व आरक्षित प्रवर्गाचा लागू असल्यास स्पष्टपणे दावा केल्याशिवाय व प्रस्तुत दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे पुरावा अपलोड केल्याशिवाय संबंधित आरक्षित पदावरील नियुक्तीकरिता उमेदवाराचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. म्हणजे काय आहे की आपल्याकडे जे आहे डोमासाईल असायलाच पाहिजे, हे पण येस करायलाच पाहिजे, आणि त्याच्याशिवाय आपण आपल्या कॅटेगरीचा देखील त्या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे. आता ते कोणत्या तारखेपर्यंत चालणार आहे, तर यामध्ये जर का आपण या ठिकाणी बघू शकत असाल तर सर्वच्या सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की 14/5/2025 ही जी तारीख या ठिकाणी ठरवून दिलेली आहे, या तारखेपर्यंतच आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाच्या संदर्भामधले किंवा सामाजिक समांतर आरक्षणाच्या संदर्भामधले डॉक्युमेंट्स 14 मे इथे आहेच आहे ऑलरेडी, 14 मे 2025 नंतरचे नाही चालणार, त्याच्या पूर्वीचे चालणार आहे. फक्त जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे डीएड ॲपियर होते किंवा बीएड ॲपियर होते त्याच उमेदवारांना याच्यामध्ये जे आहे संधी देण्यात आलेली आहे, बाकीच्यांना संधी नाही. आता आणखी एक इंटरेस्टिंग वाला प्रश्न तुम्हाला सांगतोय, कारण मला एवढे सारे जे आहे फोन कॉल्स आणि मेसेजेस आलेले आहेत, त्यांना देखील ना एक मुद्दा हा मी क्लिअर करू इच्छितो. मग आणखी एक मुद्दा असा आहे की काही जणांकडे बऱ्याच जणांकडे ना रहिवासी दाखला आहे, रहिवासी दाखला आहे. ठीक आहे, तहसीलदाराचा रहिवासी दाखला आहे, काही लोकांकडे ग्रामपंचायतीचा रहिवासीचा दाखला आहे. आता या उमेदवारांचा प्रश्न आहे की सर हा रहिवासीचा दाखला चालेल का? मग तो 2010चा असेल, 12चा असेल, 15चा असेल. तर याचं उत्तर मला पर्सनली असं वाटतं आहे, ठीक आहे, 100% नाही परंतु 99% मला असं वाटतं आहे की रहिवासीचा दाखला याच्यामध्ये चालणार नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की पवित्र पोर्टलला ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो, त्या रजिस्ट्रेशन करत असताना जे आहे क्लिअरली तिथे शब्द वापरण्यात आलेला आहे डोमेसाईल. डोमासाईलचा नंबर, डोमेसाईलचा इश्यू डेट, रहिवासी नाही सांगितलेला आहे. आणि डोमेसाईल काय होतं की त्याच्यावरती एक तर डिजिटल साईन असते, बारकोड असतो. त्यामुळे डोमेसाईलच आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. हे जे रहिवासी प्रमाणपत्र असेल ते या ठिकाणी आपण अपलोड करू शकत नाही. आता मग आपला प्रश्न निर्माण होतो की सर मग आमच्याकडे नाहीये, मग आता आम्ही काय करावं? उदाहरणार्थ मी कोणत्या तरी कॅटेगरीशी बिलॉंग करतोय, ओबीसी असेल, बीजे असेल, एनटी, एबीसीडी असेल, जे काही आहे, परंतु माझ्याकडे मग आता जे आहे डोमेसाईल नाही किंवा मग रहिवासी आहे, मग मी आता काय करावं? तर बघा, आपण आपल्या परीने या ठिकाणी विनंती करू शकतो आयुक्त कार्यालयाला की आजच्या तारखेचं म्हणा किंवा 14 मेच्या नंतरचं जे आहे रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी कन्सिडर व्हायला पाहिजे. कारण बऱ्याच भरत्यांमध्ये जे आहे त्या पद्धतीने कन्सिडर केल्या गेलेलं आहे, आणि आता आपल्या भरतीमध्ये देखील कन्सिडर झालं तर आश्चर्य वाटायला नको. त्या संदर्भामध्ये काही उमेदवार जे आहे आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचलेले देखील आहेत. आयुक्त महोदयांच्या कानावरती या गोष्टी गेलेल्या आहे. कदाचित येत्या 1-2 दिवसांमध्ये असं होऊ शकेल की यार डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला नंतरच्या तारखेचं देखील अपलोड करण्याची चान्स या ठिकाणी मिळू शकते. तुमचं मत या संदर्भामध्ये नेमकं काय आहे की ज्यांना जे आहे 14 तारखेच्या नंतर संधी मिळायला हवी किंवा मिळायला नको? हा, आणखी एक महत्वाचा मुद्दा जे आहे या ठिकाणी याची जी वैधता आहे, बरेच जण तो पण प्रश्न विचारतात की सर माझा जे आहे आताचं डोमेसाईल नाहीये, जुनं आहे. तर त्यांच्याकरिता सांगतो, या डोमेसाईल सर्टिफिकेटला कोणत्याही प्रकारची व्हॅलिडिटी नसते. तो लाईफ टाइम चालतो, एकदा काढा आणि लाईफ टाइम जे आहे त्याचा लाभ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आय होप आपले जे काही प्रश्न होते डोमेसाईलच्या संदर्भातले ते सगळे प्रश्न या ठिकाणी क्लिअर झालेले असतील. आणखी जर का तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील, खाली व्हिडिओच्या तुम्ही कमेंट करू शकता.